मनोज जरांगे पाटील आणि बाळराजे आवारे यांच्या समर्थकांमध्ये एक ऑडिओ कॉल व्हायरल झाला. शिवराज ओबीसी बोला. जय श्रीराम. कोण आपण हर्षवर्धनराव बोलता का? हो, हर्षवर्धन बारोकर बोलतो. जाणलं तुम्ही बोलतो मला भाईनान राजमस्की. हो बोला. काही नाही, आता रेकॉर्डिंग बघितली होती ते महेश डोंगरेची तुमची. ते 35 हजाराचे पुतळे बनवले. येस. कोणी बनवले 35 हजाराचे पुतळे? अवते डोंगरेंचा ते काय नाही, बाळे आवाऱ्यांचा इतिहास ते पार केस कम्प्लीट 12 भानगडी सगळे झालेत की पेपरला आलंय की सगळं TV 9 ला टीव्ही सगळं. आता ऐका ना, जरा रिस्पेक्ट न बोला ना. बाळे आवारे काय आम्ही तुम्हाला रिस्पेक्ट न बोलायला लागलो जरा. अहो, तुम्ही ज्या महाराजांच्या पुतळ्यांचा अवमान करण्याला माणसाला जर राजे हा शब्द वापरत असाल तर तुमच्या बुद्धीची कीव वाटते. मस्के पाटील, महाराजांना मानणारा आम्ही सुद्धा 18 पगड आलुतेदार बलुतेदार आहे. काय तुम्ही त्या बाळराजे आवारे त्याला राजे म्हणता, तो राजे म्हणायच्या लायकीचा नाहीये. त्यांनी जर महाराजांचे पुतळे 35,000 रुपयांनी बसवले असतील ना आणि समाजाला 1.5 लाखांनी वाटलेत, जर त्याच्या ऐका ना, महाराजांच्या पुतळ्या मागे जर त्याला मलाईच खायची होती तर त्यांनी ओरिजिनल पुतळे जरी बसवले असते आम्हाला काही राग नसता किंवा लोभ नसता वाटला. चांगलं कार्य आहे. महाराजांच्या पुतळ्याला आम्ही आजपर्यंत 18 पगड आलुतेदार बलुतेदार आडवा नाही आला. परंतु जाणून बुजून ते निर्माण करणाऱ्या जागेवरती देवस्थानाच्या ठिकाणी बसवणं योग्य नाही. आता मग आमचं ऐका ना. आता हो ऐकतो, बोला. ते 35 हजार पुतळे बनवून त्याने 1.5 लाखाला विकले. काय प्रूफ आहे तुमच्याकडे? तुम्हाला मी प्रूफ मला व्हॉट्सअपला हाय करा, सगळे डिटेल पाठवतो. मी तुम्हाला व्हॉट्सअपवर पण हाय करतो भाई. ऐक ना, मी जालन्यातून बोलतो, त्याच्या गावा शेजारी माझं गाव जवळ आहे. जालन्यातच रेड पडली, त्याचा कारखाना सील केलाय. मी अरे भैया माझ्याच तुमच्याच गावात कारखाना जर सील केलेला तुम्हाला माहित नसेल पाटील तर किती मोठी शोकांतिका आहे. अरे भैया तुला ऐकून तर घेतो, कारखाना ज्याचा आहे का ते आवारे पाटलाच्या जागा दिली, ते माझा पाहुणा आहे. तू माझा ऐक. मी तुमचंच ऐकतोय की पाटील का माझं सांगतो तुम्हाला? माझ्या गावात ते स्मारक बसवलेले मी आणून बसलेले. ऐका ना, स्मारक बसवलं, तुमचं अभिनंदन, मला काय प्रॉब्लेम नाही. ऐका ना, तुम्ही जर म्हणता उत्कृष्ट दर्जाचे नाही आतापर्यंत आता माझ्या गावात झाले 1-2 महिने बसवलेले स्मारक. ऐका की, मी तुम्हाला सगळी डिटेल पाठवल्यानंतर तर तुम्हाला समजून काहीच नाही भैया. यार मी सोबत आहे, मला चट माहितीये जातीवाद कोणी मी काय सांगतोय, 2 दिवसात महाराजाचं स्मारक ज्यानं भरलं त्याला जातीवाद म्हणाला. जरांगे पाटलांनी जातीवाद पेटला हे कुठे माहितीये? आता त्या माणसाला तुम्ही टार्गेट करायला लागले बाळराजे आवारे पाटलाला. तुम्ही पाटील तुम्ही मेन मुद्द्यावर त्याला ऐका. आता जरांगे पाटील स्वतः काय म्हणतोय की बाळराजे आवारे आमचा नाही. जरांगे पाटलाची टीप बाळराजे आवारेला टार्गेट करते, बरोबर? की तो माणूस आमचा नाही, तो माझ्या बरोबर फोटो काढलेत, म्हणजे तो माणूस माझा झाला का? म्हणजे खरा जातीवाद कोणी पेटवला? जरांगे पाटलाने पेटवला की बाळराजे आवारेने पेटवला? हे तुम्ही सिद्ध करायचं. तुम्ही सांगायचं. तुम्ही आता मला तर वाटतंय बाळराजे आवारेने पुतळा बसून पेटवला. मग कोणी पेटवला? जरांगे पाटलाने पेटवलेले. येस, जरांगे पाटलाने पेटवला. मग बाळराजे आवारेंनी त्या जरांगे पाटलाला कशाला पुजायला ते 200 पुतळे आणले त्यावेळेस मान द्यायचा होता? तू ऐक ना. हॅलो, हा बोला. आता आम्हाला माहिती आहे तुमच्या गावात काय राजकारण चालू आहे, काही नाही. तुम्ही कोणत्या जागेवर बसवा लागले. आता आमचं द्यायचं काम आहे, आम्ही दिला. हा, आपण दिल्यानंतर ऐका ना, बाळराजे तुमचे जे आहेत, तुमचे ते तुम्ही त्यांना राजे म्हणता, त्यांनी एवढं हे करायचं नव्हतं त्यावेळेस. हायलाईट जवळ जागा तिथं नाही तर दुसरी काय बसवा, वाद झाला नसता, सगळा विषय. तोडगा काय निघला होता? तू ऐक ना, तोडगा काय निघला होता? तिथले शिवभक्त काय म्हणे की बाबा ही जर जागा याची नाही, महाराजाची याची ह्या मंदिराची जर नसली तर इथं राहून द्या, जर असली तर मंदिराच्या इथून उचली तर दुसरीकडे बसतो. अहो, नंतर तुमच्या समाजात ऐका, मनोज जरांगेला जर निजाम म्हणणाऱ्या लोकांना तुम्ही तिथे येऊन देता का? कुठं? त्या मनोज जरांगे जवळ येऊन देऊ ना. हा, येऊन द्या. का त्याचा सन्मान करतान का त्याला आदर करतान? करू त्याचा आदर करू. त्याला काय मोठा मोठा नाही, गरीब असू द्या. मोठाचा असा म्हणून नियम नाही. मोठा असल्यामुळे तुमच्या जवळ येणार का? गरीबाला तुम्ही बाजूला हाकून देणार का? अहो, गरीबचा म्हणून मोठाही समान असतो आमच्याकडे. त्यामुळे त्यांनी जे केलं ते चुकीचं केलं म्हणून त्याला हाकलून दिलं. विषय काय केलं? मला एक सांगा, त्या तुम्ही समाजाला पुढे घालून पोट निवडणुकीत फॉर्म भरायले मोठा म्हणून पाटील फॉर्म भरलाय. तुमच्या जरांगे पाटला सारखं नुसतं भरायचं ना, आपल्या समाजाला करायचे असले नाही धंदे केले. हे लक्षात असू द्या. आमच्या जरांगे पाटील म्हणू नका, आमचं कोण नाहीये, आम्ही वैयक्तिक तू नका. पावर पाटील चुकीचा आहे, जाती जातीचा वाद लावतोय. तुमच्या म्हणण्यानुसार पुढे जाती कोणी वाद लाविला? मग ते काय गोपीचंद पडळकरला शिवाय बिवाय द्यायची काय गरज होती का? तू धनगर आहे का तू? अहो, मी धनगर असू नाही तो कोण असू, मी ओबीसी आहे पहिला. सगळे तुम्हाला प्रूफ देतो. अजून बुजून नाही राव. तुम्ही महाराजांचा अवमान करणार, परत आव्हान असली सिस्टीम आहे तुमची. जाणून बुजून तू कशाला जाणून बुजून नाही. अरे दाद्या, तू आहे ना, तू
जरा हा. कुठेतरी चांगल्या लोकांचा आदर्श घे. महाराजांनी काय केलं, आपण ए, काय मला- करतो, तुला बुद्धीची तू- किव येते तू- मला पाटील. तू नको सांगू तुझ्या मला. बुद्धीची किव येते पाटील मला. तू मला किव नको सांगू, तुला कळतं तुम्ही का बाहेर- आपण काय बोलतोय ते? तुम्ही बाहेरची आम्ही आमच्या बाहेरची तालुक्याची नाही. आम्हाला राजकारण नको शिकवू. आम्ही बाहेरची काय, आम्ही काय पाकिस्तानातून आलो काय रे? पाकिस्तानाचे नाही, तुम्ही बाहेरचे अरे बाहेरचे म्हणजे कुठले? बाहेरचे म्हणजे कुठले काय? महाराष्ट्राच्या बाहेरचे काय आम्ही? महाराष्ट्र बाहेरचे म्हणलं तुला, तू बाहेरच्या जिल्ह्यातला आहे ना. अरे जिल्हा म्हणजे यार महाराष्ट्र राज्य आहे माझं. आणि आता पहिल्यांदा मला मी माहिती आहे. इंडियन आहे, मी कुठे जाऊ शकतो, येऊ शकतो. बाहेरचे मला नको माहिती आहे. म्हणू, बाहेरचे नको म्हणू, आपल्या ह्याच्यातला म्हण. अरे एवढं बोल, बाहेरचे नको बोलू. आमच्या अरे जिल्हा तालुक्यातून- वेगळा आहे, अरे जिल्हा आमच्या बदले एवढं तालुक्यात- सांग. अरे आमच्या बाहेरचे नको तालुक्यातून म्हणू. तो आम्हाला न्याय शिकायला लागला. तो आमच्या तुमचा गावात तालुका झाला. कशाने झाला? तुमचा नाही, तालुका कशाने झाला? तो महाराष्ट्र माझा आहे. आता महाराष्ट्र साराच आहे आम्हाला माहितीये. काय म्हणला? महाराष्ट्र साराच आहे आम्हाला माहितीये. तू मग महाराष्ट्र तुझा एकटाच जिल्ह्यापुरता कसं काय? जसं तुम्ही महाराजांना ऐक ना जसं तू महाराजांना अरे तुझी लायकी नाही, कळलं ना? तू बिन लायकीचा किती लायकी जाते मला कळतंय. बाळराजा, त्या बाळ्याला जर तू राजा करत असेल ना, तर तुझ्यासारखा भिकार पाटील मी बघितला नाही, कळलं का? तुला अरे कळतं का भिकार राजा आहे, कोणाला भिकार आहे. आहे? ऐक अरे ना, तू तू- भिकार आहे, तुझं विचारून कोण? भिकार आहे, तुझं स्वतःच वैयक्तिक. तुला भिकार अरे कोणाला तुला राजा करावं ते चार कळतं का? दिवशी- त्या तुला बाळराजा, चार दिवशी- त्या बाळ्या भिकाराला तू राजा करतो का? त्याला तुला आखलेचा चार तपास आहे का? त्याला आखलेचा तुला- तपास आहे का? त्याला आड म्हणता उभार कळतं का? त्याला काय करावं ते कळतं का? ऐक ना तुझ्या अरे तू गपला का तू येडा? तुला मी एक सांगतो, तुला काय म्हणला जालन्यात काय? जालन्यात ये मग तुला भेटतो अरे मी. तुला जालन्यात नाही, कुठं पण भेटू, काही विषय नाही. अरे खरं तुझ्या काय- ऐकायचं आणि खरं पचवायची ताकद ठेवायची, कळलं का? तुझ्या काय ऋषिकेशराव एकदम मस्के पाहिलं. पाटील म्हणून तुझ्या राजे ते माया डोंगराला बोलतोय मी, कळलं का? त्या बाहेर मायाला समजलं ना? त्यामुळे तू आहे ना, तू जरा शांत राहा, तू जरा शांत राहा. तुझ्या बुद्धीची किव होती, तू किती छान आहे ते कळलं मला. ठेव हा. घरचं काम धंदा बघ. घरचं काम धंदा नाही भिकार. पुतळे घोटाळा आणि जातीवादाचे आरोप, राजकीय संघर्ष. पुतळावाद आणि जातीवाद, मनोज जरांगे पाटील आणि बाळराजे आवारे समर्थकांमधील संवादाचा हा सारांश आहे मंडळी. खरा जातीवाद कोणी पेटवला, जरांगे पाटलांनी की बाळराजे आवारेंनी? हा वादाचा मुख्य केंद्रबिंदू या ठिकाणी आहे. पुतळा, अर्थकारण, आरोप हे सगळे या ठिकाणी झालं. 35,000 रुपयाचा प्लास्टिकचा पुतळा हा 1.5 लाख रुपयाला विकला असल्याची या ठिकाणी खंत व्यक्त केली जाते. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या नावाखाली आर्थिक नफेखोरी केल्याचा गंभीर आरोप या ऑडिओमधनं आपल्याला बघायला मिळतो. तर पदवीचा वाद आहे. राजे ही पदवी आहे आणि ही पदवी वापरण्यावरून तीव्र असा आक्षेप आणि सामाजिक पात्रतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. प्रादेशिक अस्मिता, जालना विरुद्ध बारामती आणि बाहेरचा जिल्हा यावरून झालेली शाब्दिक चकमक आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळते. सामाजिक फूट आहे. 18 पगड जातींमध्ये तेढ निर्माण केल्याचा एकमेकांवरती आरोप ठेवण्यात आला. यामध्ये जातीवाद, जरांगे, बाळराजे आवारे, महाराष्ट्राचं राजकारण, पुतळ्यांचा वाद या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे. 6 मिनिटांची ही ऑडिओ क्लिप या सध्या समाज माध्यमांवरती व्हायरल झाली आहे आणि बाळराजे आवारे तसेच मनोज जरांगे यांच्या समर्थकांमधील तिखट संवादाचा सारांश आपण या ऑडिओमधनं ऐकला. या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांची किंमत, आर्थिक गैरव्यवहार आणि महाराष्ट्रातील सध्याच्या सामाजिक राजकीय परिस्थितीवर मंडळी मोठ्या प्रमाणात एकमेकांवरती ताशेरे ओढण्यात आल्यात. तर पुतळा निर्मिती आणि आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले. संवादामध्ये बाळराजे आवारे यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या नावाखाली आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप ठेवण्यात आलेला आहे. तर या ऑडिओमध्ये आपण ऐकतोय की हे पुतळे केवळ 35,000 रुपयात बनवून मिळतात आणि ते प्लास्टिकचे पुतळे आहेत. तर 1.5 लाख रुपयांना असे पुतळे विकले गेले आहेत असं या ठिकाणी सांगितलं जातं आहे. आणि या कृतीला महाराजांचा अपमान मानलं गेलं आहे, अवमान मानलं गेलं आहे. देवस्थानाच्या ठिकाणी असे पुतळे बसवणं अयोग्य असल्याचं म्हटलं. तसेच जालन्यातील एका कारखान्यावर धाड टाकण्यात आली आणि तो कारखाना सील झाल्याच्या संदर्भात देखील या ठिकाणी वाच्यता करण्यात आली. तर मंडळी, पुतळ्यांमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा समावेश आहे? तर ही पुतळे प्लास्टिकचे असल्याचं सांगितलं जातं आहे, ज्याची की किंमत 35,000 आहे, पण ते समाजाला 1.5 लाख रुपयाला विकले असल्याचा आरोप केला जातो आहे. जातीवाद या ठिकाणी कोण करत आहे? जातीवाद करणारं नेतृत्व कुणाचं आहे? मग ते जरांगेंचं आहे की बाळ आवाऱ्यांचं आहे? आणि यांच्यापैकी नेमका जातीवाद कोण पसरवत आहे यावरती मोठी खडाजंगी ऐकायला मिळते. एका बाजूने असा दावा केला जातोय की जरांगे यांनीच समाजात फूट पाडली आहे, तर दुसऱ्या बाजूने बाळ आवारे
यांच्यावर या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. जरांगे पाटील यांनी बाळा आवारे यांच्याशी संबंध तोडल्याचा उल्लेख करत फोटो काढल्याने कोणी आपला होत नसतो असं मत या ऑडिओमधनं या ठिकाणी सांगण्यात येत आहे. तर वैयक्तिक आणि प्रादेशिक अस्मिता या ठिकाणी समोर येते. संवादाचा शेवट एकमेकांवर वैयक्तिक टीका आणि प्रादेशिक वादाने झाला. बाहेरचे लोक आणि जिल्हावाद यावरून हा वाद झाला, ज्यामध्ये महाराष्ट्राच्या अस्मितेचा संदर्भ हा देण्यात आलेला आहे. तर बाळराजे आवारे यांना राजे म्हणण्यावरती तीव्र असा आक्षेप घेण्यात आलेला असून त्यांच्या समर्थकांच्या बुद्धीची कीव येत असल्याचं म्हटलं गेलेलं आहे. 18 पगड जातींना सोबत घेऊन चालणाऱ्या विचारधारेचा उल्लेख करत एकमेकांच्या पात्रतेवर गंभीर असे प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत. तर मंडळी, सोशल मीडियावरती सध्या ही ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल होती आहे. मराठी एक्सप्रेस या ऑडिओची पुष्टी या ठिकाणी बिलकुल करत नाही. यामध्ये व्यक्त होणारे संवाद किंवा व्यक्त होणारी मतं यासोबत मराठी एक्सप्रेसचा दुरान्वये कुठलाही संबंध नाही. सध्या सोशल मीडियावरती हा ऑडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो. यामध्ये असणारे संदर्भ हे जरांगे आणि बाळराजे यांच्या संदर्भाने समोर येतात. त्यामुळे तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ आम्ही पोहोचवण्याचं काम केलं. म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये अवश्य नोंद करा. व्हिडिओ आवडला तर शेअर जरूर करा आणि आपल्या मराठी एक्सप्रेसला सबस्क्राईब करायला देखील अजिबात विसरू नका. धन्यवाद.